हॅलो एव्हरीवन, मी पूजा साळुंके, प्रोफेशनल मेकअप आणि हेअरस्टाईल आर्टिस्ट। तर आपला दिवस सुरू झाला आहे 8:30 वाजता। मी आता पार्लर उघडलेला आहे आणि थोडीशी साफसफाई पण करून घेत आहे। तर त्यानंतर लगेचच क्लायंट आलेलं होतं। तर तिचे केस बघू शकता तुम्ही किती फ्रीझी आणि ड्राय आहेत। तर ती बोलली की मला असं काहीतरी करा की जेणेकरून माझे हेअर स्मूथ आणि छान दिसतील। तर आपण आता लगेच तिचा हेअर वॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी तिला ब्लो ड्राय करत आहे। तर ब्लो ड्राय करून झाल्यानंतर मी ही घेतलेली आहे स्मूथनिंग क्रीम आणि ती क्रीम आपण प्रोडक्ट काढून घेतलंय आणि तिचं आता आपण ऍप्लिकेशन करणार आहोत। तर आता मी त्याचं ऍप्लिकेशन करत आहे 1 बाय 1 स्ट्रिप्स घेऊन। त्यानंतर आपण ते पूर्ण ऍप्लिकेशन झाल्यानंतर काही वेळ ते सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्यानंतर आपण लगेचच हेअर वॉशला घेणार आहोत। मग हेअर वॉश करून घेतल्यानंतर त्याला ब्लो ड्राय करून घ्यायचा, कारण आपण तिला देणार आहोत कॅरा स्मूथ ट्रीटमेंट। तर कॅरा स्मूथ ट्रीटमेंट मध्ये मी आता लगेचच प्रोटीन ट्रीटमेंट देत आहे। तर मी तो स्प्रे टाकते की तो प्रोटीन ट्रीटमेंटचा स्प्रे आहे। त्यानंतर मग मी तिला पूर्ण ब्लो ड्राय केला आणि हेअरला थोडंसं आयनिंग करून घेतलंय। आयनिंग केल्याच्या नंतरच मला तोपर्यंत वेळ होता, तर मला खूप क्लायंट आलेले होते, तर मी थोडीशी आयब्रोज वगैरे करून घेतलं। आता अजून पुन्हा आपण आलेलो आहे तिच्याकडे आणि आपण देतो आहे कॅरेटीनचं ऍप्लिकेशन। आता ते कॅरेटीनचं ऍप्लिकेशन झाल्यानंतर मी ते होल्ड करण्यासाठी रॅप करून ठेवलं। तोपर्यंत एक क्लायंट आलेलं होतं की तिचं लगेचच आपण वॅक्स घेतलंय। मग आम्ही दोघींनी मिळून वॅक्स केलं आणि आता राहिलेली ट्रीटमेंट आपण कॅरेटीनची देत आहोत। तर तिला आणि माझ्या डोळ्याला पण खूप त्रास होत होता, तर मी गॉगल लावून घेतलाय आणि मास्क लावून घेतलंय आणि आता आपण करत आहोत तिचे कॅरेटीन ट्रीटमेंट। आता ही झालेली आहे आपली कॅरेटीन ट्रीटमेंट आणि त्यानंतरचा रिझल्ट आता तुमच्या समोरच आहे। तर कसा आहे हा कॅरेटीनचा माझा कॅरा स्मूथ रिझल्ट, तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ज्यांना कोणाला करायचं असेल तर पूजाच मेकओव्हरशी संपर्क करा। आणि त्यानंतरच लगेचच एक छोटीशी नन्हीशी परी आलेली होती माझ्याकडे, तिला माझा हेअरकट खूप आवडला, तर तिने ऍक्शन पण केली तशी आणि हा आहे शेवटचा तिचा रिझल्ट।